भावांनो सर्वांना हॅप्पी दसरा. मग आपण आलो सूरज भाऊच्या घरी. मग सूरज भाऊ बसेल होता. मग आले आपले मित्र. निघालो मग आपण. काय माहीत राव कुठं चाललो होतो. असंच निघालो होतो फिरत फिरत. निघालो होतो की राव साप दिसलो. हे बघा साप. कोणती तरी गाडी सापावरून गेली होती वाटते. चेतन भाऊ आणि पियुष भाऊ त्याला बघत होते बसून. मग पियुष भाऊनं त्याला बाजूला काढलं रोडाच्या. आलो मग भावांना आमच्या गावाची मेन रोडावर. बघा आमच्या गावाची मेन रोड भावांना. मग पुजलो भावा. मग आला आपल्या गावाच्या मंदिराचं गेट महादेवाचं. हे बघा श्रीरामेश्वर महामंदिर. मग आलो आपल्या गावाच्या पार्कमध्ये जायचं होतं राव. मग पहिले नाही सांगितलं आपल्या मित्रांना. आता तुम्हाला दाखवतो मी आमच्या गावाचा पार्क कसा आहे राव. बघा मग पार्क. हे आहे भावानं मग आमच्या गावाचा पार्क. हे तिघी बेस्ट फ्रेंड आहे भावानं. मला व्हिडिओ काढायला सांगितलं. मग मी व्हिडिओ काढत होतो भावानं आपला ब्लॉग. हे रोड. मग इथं बघा मग मी आणि चेतन इकडे आलो. मग ते निघाले तिकडे मग भावांनो. हे बघा आमच्या गावाचे पार्कचे खेळणं. आणि मी आपला प्रीतम राठोड. ते चालले भावांनो ते तिकडे. चेतन भाऊले काय झालं तर एक धोक्यावर बसलेला होते. हे बघा आपल्या प्यायची पाण्याची टाकी भावा पार्कमध्ये. बघा भावा आमच्या गोल. मग मी बी बसलो राव पार्कमध्ये झोक्यात. मग मी बी खात होतो राव. जशी झोक्यात तशी झाले आपले दोन्ही मित्र सूरज आणि पियुष. मग ते इकडं त्यांच्या हातात काहीतरी होतं राव. पाणी भरून आणलं वाटते राव त्यानं चॉकलेटची भरणीमध्ये. मग ते आले. मग काय झालं राव काय माहीत. चेतनले पियुष इकडे झोक्यावर बसलं. सूरज इकडून आला. तिघं हिच्यावर बसले. मग मी गेलो होतो राव. मग चाललो मग भावांनो तिघं घरी. निघालोच होतो घराकडे. बाय बाय सांगतो मग भावांनो आपल्या गावाचे बाकी. त्या पार्कमध्ये भावांनो हरिण आणि नीलगाय कधी बी दिसत असते भावांनो. विश्वास नसेल तो वाचून घ्या भावांनो पार्टीवर. निघालो मग भावांनो. गेटाजवळ आलो आणि निघालो मग गेटामधून. बघा गेटामधून बाहेर इकडे आहे भावांनो महादेवाचं मंदिर जय भोलेनाथ. हे बघा भावांनो आमच्या गावाचे पहाड. मग भेटलं भावांनो आपल्याला आपला भाऊ डेब्रा. आपला मित्र. आलो भावा डेब्राकडे. डेब्रा सांगत होता चल माझ्यासोबत. सूरज भाऊंना नाही सांगितलं. मग निघालो भावांनो आम्ही तिथून. मग त्यात डेब्राचा भाऊ आला भावा बकरी घेऊन. ते चाललं होतं बकरी चारवायला. त्याला बाय भरून निघालो मग आम्ही घराकडे. पोचलो मग भावांनो घरी. भेटलं मग आपल्याला आपला भाऊ त्याचा मित्र आऊ. आपला भाऊ सफरचंद खात होतं मित्रांनो. ते आपल्याला पहिलेदार ब्लॉक काढत होतं म्हणून हसत होतं. घरामधून निघालो होतो श्यामभाऊ भेटलं भावांनो. ते सांगत होतं चाल मग ओढाखाली. मग आलो ओढाखाली. त्याला भेटलं भावांनो विराट कोहलीची सिग्नेचरवाली बॅट. ते त्याला घेऊन खेळत होता. मग भेटलं मग दादांना काय सांगितलं चला आमच्या घरी. जात होतो की गोलूदादाच्या घरी. गोलूदादांना सांगितलं पुढच्या गेटातून या. आपला मित्र काहीतरी करत होता भावांनो तिथं. मग जाऊ लागलो भावांनो आम्ही पुढच्या गेटातून. श्याम भाऊनं उघडलं भावांनो गेट. श्याम भाऊ मग आरशात बघते भावांनो कसा दिसतो म्हणून. मी त्याला माहीत नव्हतं म्हणून त्यानं दुसरा दरवाजा उघडला. मी सांगितलं ते नाही भावांनो दुसरा दरवाजा उघड. मग गोलूभाऊ इथं झोपलो होतं. गोलूदादा मी आणि श्याम बसलो मग इथं. बघा मग गोलूदादाचं घर.
काय माहीत राव काय झालं तर गोलू दादाले, त्यानं डायरेक्ट गाणे लावून दिले. तर बसलोच होतो, निघालो मग राव भेटला आपला विवेक, हे बी आपला भाऊच आहे राव. मग मी निघालो होतो नदीकडे. बघा तुम्हाला आमच्या गावाची नदी. आलो डबल भावांनो आपल्या गावाच्या मेन रोडवर. इकडे आहे भावांनो भोलेनाथचं मंदिर. आम्ही चाललो मग आमच्या गावाच्या नदीकडे. तर बघा ना भावानं इथून उतरावं लागते. मग मी विवेक इथून उतरू लागलो. मग भावानं हे मी विवेक भावानं आपला भाऊ. बघा ना मग भावानं आपल्या गावाची नदी कशी दिसते राव. आपल्या गावाची नदी सांगा. हे पूल भावांनो हा मेन रोडाचा पूल होय भावांनो, गाडी जाण्यासाठी. निघालो भावांनो तिथून वरतच चढायले. विवेक पळत होता राव तिथं. मी चालत होतो आपला कॅमेरा घेऊन आरामशीर. तुम्हाला काहीतरी दाखवतो राव मी, थांबा. इथं गणपती बनवून फेकला भावानं, जे गणपती बनवता खराब होते. चाललो मग भावानं वरे. आलो मग भावानं डबल मेन रोडवर. चाललो मग भावानं आता डबल घराकडे. हे बघा भावानं ते खाली जागा दिसत आहे, ते आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. मग मी निघालो भावानं घराकडे. मग भेटलं चेतन भाऊ, ते काय सांगत चाल मग ग्राउंडवर. आलो ग्राउंडवर, कोणी नाही होतं राव. मग आलो घरी आम्ही भावानं. मग हर्षल विवेक भेटले, ते काय सांगतो स्टंट करून दाखवतो. मग हर्षलने स्टंट करून दाखवलं आपल्याला. बघा हर्षलचं स्टंट. मग विवेक बी सांगते मी बी करून दाखवतो. मग विवेकला जमलंच नाही भावानं, विवेक फक्त बसूनच करत होतं. बघा विवेकचं स्टंट. विवेक काय सांगते मग भावानं मी डबल करून दाखवतो. डबल करत आहे राव फक्त ते, तरी बी नाही जमलं राव त्याले. मग मी विवेक आलो. इथं मुलं ट्यूबलाईट खेळत होतो भावा. पण अजय दादा मोठं करत होता. ग्राउंडकडे आलो काहून की तिथं मॅचेसचे लॉट करत होते भावा. कोणती टीममध्ये कोणती मुलं आहे हे बघा भावानं. जिथलं नजर जाते तिथलं आमचंच ग्राउंड आहे भावानं हे. चाललं मग भावानं ते तिथं भावानं लागली. तिथून निघालो तर मग रिंकून दीपक भेटलो भावानं. ते काय सांगत चाल मग बसलो. मग त्यांच्या मागे निघालो. मग काय माहीत राव कुठून येत होते ते. आलो मग डबल मंदिराच्याकडे. मंदिराकडे नेत होते भावांनो ते. चला मग निघालो मग मंदिराकडे. तुम्हाला मंदिर दाखवतो मी आमच्या गावाचं. हे भेटले होते आम्हाला निकेश भाऊ. आलो भावानं पुलावर. बघा म्हटले भावानं तुम्हाला आता हनुमान मंदिर येते. या आलं मित्रांनो हनुमान मंदिर. हे वडाचं झालं आहे भावांनो, लय मोठं आहे हनुमान मंदिर. तिथं नाही थांबलो भावांनो, डायरेक्ट निघालो महादेवाचे मंदिर. बघा भावांनो तिकडे आहे महादेवचं मंदिर. हे बघा भावांनो आमच्या गावाची नदी होती मागे. ते दिसत आहे भावांनो घर, ते आहे महादेवचं मंदिर. आलो मग भावांनो महादेवच्या मंदिर जवळ. हे बघा भावांनो महादेवचं मंदिर. हेच आहे भावांनो महादेवचं मंदिर. आलो भावांनो. इथं काहीतरी कुत्रे होते जे भांगट करत होते. इथं आपले आत गादी टाकत होतं ते मंदिरचं पुजारी नाही म्हणे भाव. दीपकला काय चाललं होतं काय सांग माहीत भावांनो. ते काय सांगे माझी व्हिडिओ काढ म्हणे. रिंकू भाऊ गाडी लावून आला. मग दीपक भाऊ सांगते माझी व्हिडिओ काढ मंदिरात पाय वळताना. 3-4 घंटे वाजवले राव त्यानं. मग आलो मग भावांनो मंदिरात. मी नवी वाजवली जय भोलेनाथ हर हर महादेव. पायगी पडले मग भावांनो. रिंकू बी पाय पडत होता. मी न पहिलेच पडलं भावांनो. मग चाललो भावांनो मग वरे. ये बघा मंदिर भावांनो. चाललं भावांनो मग वरे. दीपक काय सांगे व्हिडिओ काढ. मग त्याची व्हिडिओ काढले. हे बघा भावांनो मी
आलो मग गेटातून, चपले गिपले पेरले ना आलो मंदिराच्या मागे. इकडे आहे भावनो नदी, इकडे बी तुम्हाला दाखवतो इकडची बी नदी. मंदिराचा पुढचा घेतोय भावनो, हे बन आहे तिकडूनच येणं जाणं करतो. रिंकू भाऊ का सांगे माझा फोटो काढ म्हणे, म्हणून इकडे आणलं रिंकू भाऊनं आपल्याला. हे बघा तुम्हाला मी इकडचं बी दाखवतो. इकडे बसायसाठी आहे भावांना सर्व भक्तांना. बघा मन भावांनो, इथं किती मोठी नदी आहे तुम्हाला दाखवतो. इकडून ते आपण आलो होतो पहिले 2 नदीचे इकडे येऊन येते भावांनो. ते होतं डॅम. मग निघालो भावांनो घराकडे, मी रिंकू आणि दीपक चाललो भावांनो. बाय बाय. मग ब्लॉग